अमरावती जिले के मार्डी मार्ग पर स्थित आइकॉन डिजिटल जोन परीक्षा केंद्र एक बार फिर विवादों में घिर गया है। 17 जुलाई को मुंबई महानगर पालिका की क्लर्क टाइपिस्ट भर्ती परीक्षा के दौरान यहां एक कर्मचारी द्वारा एक अज्ञात परीक्षार्थी को उत्तर बताए जाने का गंभीर आरोप सामने आया है। राज्य भर में आए कई परीक्षार्थियों ने बताया कि परीक्षा के दौरान उन्हें ये हरकत प्रत्यक्ष रूप से दिखी, जिसके बाद उन्होंने सीसीटीवी फुटेज दिखाने की मांग की, लेकिन इसके बजाय उन्हें परीक्षा केंद्र से बाहर निकाल दिया गया। ऐसा आरोप छात्रों ने लगाया है। गौरतलब है कि इससे पहले भी इसी केंद्र पर गड़बड़ियों की शिकायतें सामने आ चुकी है, जिस पर तत्कालीन जिलाधिकारियों ने जांच के आदेश दिए थे। अब दोबारा विवाद होने के बाद छात्रों ने वर्तमान जिलाधिकारी आशीष येरेकर के पास जाकर शिकायत दर्ज कराई है और तत्काल कार्रवाई की मांग की है। छात्रों ने पूर्व सांसद नवनीत राणा से मुलाकात की, जिन्होंने जल्द से जल्द मामले की जांच का आश्वासन दिया है। सर, आज नवी मुंबई महानगरपालिका इथे या पदाची एग्जाम होती। विविध विद्यार्थी इथे एग्जाम द्यायला आले होते सर। ज्यावेळेस सर परीक्षा चालू होती त्यावेळेस हा गैरप्रकार झाला सर। साईडच्या विद्यार्थ्यांचे आन्सर बघून त्या दुसऱ्या साईडच्या विद्यार्थ्यांना तो मदत करत होते सर। तिथलचा जो केंद्र निरीक्षक आहे त्यांना आम्ही सीसीटीव्ही बद्दल फुटेज मागितले की आम्हाला हा प्रकार दाखवावा। त्या केंद्र निरीक्षकांनी सुद्धा आम्हाला तो फुटेज दाखवण्यास नकार केला। त्यांनी सांगितलं की वरती महानगरपालिकेला अपील करा। त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सर आम्हाला तो एनओसी प्राप्त करून दिला। तो त्यांनी कारवाई करण्यास सांगितलं। तर आम्हाला आढळलंय सर, साईडच्या 2-3 विद्यार्थ्यांनी सुद्धा बघितलेलं आहे सर। केंद्रावर काहीतरी कारवाई करा, नाहीतर विद्यार्थ्यांचा जो गैरप्रकार होतोय सर त्यांना थांबवावं लागेल सर। सर, हजारो विद्यार्थी अभ्यास करतात सर, रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचं। सर, माझं नाव आकाश इंदल राठोड, मी यवतमाळ जिल्ह्यातून पुसद तालुक्यातून आलेलो। माझे नाव शेख जुनेद, मी पुसद तालुक्यातून आलो आहे, जिल्हा यवतमाळ। आणि इथे आज महानगरपालिका नवी मुंबई क्लर्क या पदासाठी परीक्षेसाठी आम्ही महाराष्ट्रभरातून आलेलो आहोत। आम्हीच नाही तर माझ्यासोबत सहकारी पण आहे, बाहेर जिल्ह्यातले पण आहे, यवतमाळचे आहे, अमरावतीचे आहे, अकोल्याचे आहे, परभणीचे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी येऊन आले। मात्र आम्ही जेव्हा पेपर देत होतो लॅबमध्ये त्यांच्या आयन डिजिटल झोन मार्डी रोड अमरावती इथे, तर या पेपरमध्ये तिथील एका कर्मचाऱ्यांनी TCSचा आहे आणि त्यांनी एका विद्यार्थ्यास सहकार्य केले, गैरवापर केला त्या गोष्टीचा, त्यांच्या पदाचा किंवा बाकी त्यांच्याकडे जे काही आहे त्यांचा गैरवापर केला असे आमच्या निर्देशनात आले। आम्ही तक्रार नोंदविली, आम्ही त्यांना बोललो सुद्धा, तर त्यांनी आम्हाला नकार दिला, सहकार्य करण्यास मनाई केली।